तर समाधान पाटील बामणडोंगरी क्रिकेट संघाचे बिग समर्थक आहेत. समाधान आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा जानमान क्रिकेट संघ आयोजित आमदार चषक स्पर्धा 6वा दिवस आहे. काय इथला स्पर्धा पाहता, स्पर्धेबद्दल आणि इथलं वातावरण पाहता या माहोलबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? सर्वप्रथम वल्लभगावचं आयोजन म्हणजे एकच नंबर असतो. कधी मिनी वानखेडेवर स्पर्धा असू द्या, इथलं आयोजन म्हणजे मला तरी वाटते का नाईटचं पनवेलमध्ये यापेक्षा कुठेच चांगलं आयोजन नसेल असं मला तरी वाटते. बघा अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिक्रिया. खेळ स्टार्ट. बोला गणपती बाप्पा. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती सुरुवात धमाकेदार. स्पर्धा आज क्राऊड पाहिल्यानंतर संदीप सर मला तोजा नाईटची आठवण झाली, ज्या अनुषंगानं आज गर्दी मिनी वानखेडेवरती झाली आहे. वेलकम बॅक ऑल ऑफ यू. जाऊयात मैदानावरती. हजारो प्रेक्षकांच्या साक्षीनं मैदानावरती मॅच रंगती आहे. टीम भैरवदेव रिडघर आणि त्यांना फाईट करतोय संघ मैदानावरती. आपण पाहताय कडव अँड मैत्री स्पोर्ट्स, जीवदानी बामणडोंगरी, रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक नामवंत संघ. आणि समोर नेरेदुंद्रे विभागाचे आम्ही नवे आहोत पण छावे आहोत हे सांगण्याचा प्रयत्न आज रिडघरला करायचा आहे. ओमकार नाईकचं स्वागत चौकारानं झालंय. दुसरा बॉल ओमकार नाईकच्या वेगानं दिलंय प्रत्युत्तर. पडल्यानंतर अगदी समोरून निघून जातोय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये हा येतोय डॉट बॉल. जिंकणारी टीम स्पर्धेमध्ये अजून पुढे वाटचाल करेल. टायटल प्रत्येकाला हवंय, जिंकायचे प्रत्येकाला. आमदार चषक 2023. पहिला 4, दुसराला डॉट. क्लोज मॅचची अपेक्षा पूर्ण रायगड टेनिस बॉल क्रिकेटला. एक्स्ट्रा बाउन्स पडल्यानंतर उसळी जास्त घेताना दिसलाय. स्क्वेअर लेग अंपायरनं इशारा मेन अंपायर्स पर्यंत त्या ठिकाणी पोहोचवलाय. थोडाच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. 1 फॉर दी ओव्हर की वाईट बॉल, ती चर्चा अजूनही सुरू होती. 1 फॉर दी ओव्हर हा कॉल बॉटम लाईन ऑफ दी एंड. या मॅच मध्ये अपेक्षा आहेत की सामना शेवटच्या बॉल पर्यंत जावा. 1 बाउन्स तर म्हणालो मित्रा, एक्स्ट्रा बाउन्स होता, टेक ऑफ होताना दिसला समोरून. आणि 1 फॉर दी ओव्हरचा कॉल त्या ठिकाणी देण्यात आला गोलंदाज ओमकार नाईकला. चौकारानंतर बाउन्सर, वेग, सगळं काही ओमकार नाईकचं पाहायला मिळतं. आता बॅटच्या समोर फटका लाजवाब स्लॅश केलाय गली पॉइंटला. सफरचंदावरती सुरी फिरवावी, त्याचा गोडवा मिळावा, तितकाच आनंद देऊन जाईल. सौरभ भगतचा 4. गडगे सर आज त्यांच्याकडे पाहिल्यानंतर एक मोठ्या राजकीय पटलावरच्या नेत्याची लगेच छवी समोर येतं. आज क्राऊड मध्ये भाऊ आपला. टीमची टोटल मागच्या 4 बॉलमध्ये 8. दोस्ती कधी वय पाहत नाही आणि गडगे सरांसोबत मैत्री कराल. तुफान आंधी रोके तो एमडी सर, तूफा रोके तो महागुरु आख का दरिया. मागच्या 4 बॉलमध्ये आले चौकार 2. टीमची टोटल आहे 8. 2 आले डॉट. अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आयोजन समितीला मैदानावरती फेरफटका मारताना आपण पाहता पीटीसी सोबत जो प्रेक्षक वर्ग जोडलाय त्या सगळ्यांचं स्वागत आहे. फटका हा फर्स्टला, एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅप सेट आहे. डाऊन दी बॉल फील्ड तकदीर त्यानं टिपलाय झेल आणि मैदानावरती संपलाय सौरभ भगतचा खेळ. धक्का लागला पहिला टीम रिडघर क्रिकेट संघाला. स्वरूपात रिडघर क्रिकेट संघ खेळतो आणि त्यांचे गावातील एक उत्कृष्ट क्रिकेट समालोचक आमचे मित्र अनिकेत आमच्याशी जोडलेले आहेत. अनिकेत, आमदार चषकामध्ये बघा प्रेक्षकांची आलोट गर्दी झालेली आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता प्रेक्षकांबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? मिनी वानखेडे म्हटलं तर खूप सुंदर ग्राउंड आहे आणि या ग्राउंड वरती मॅच बघायला देखील पब्लिकला तेवढीच मजा येते. त्यामुळेच हे ग्राउंड गजबजून भरलेलं दिसतं, पाहायला मिळतं आपल्याला. आणि हे आयोजन म्हटलं तर नेहमीप्रमाणे खूप सुरेख आयोजन, सुंदर, नीट नेटकं. आणि आतापर्यंत या स्पर्धेला एकही गालबोट नाहीये, तर आयोजकांचं यामध्ये मोलाचा वाटा आणि त्यांचं देखील स्वागत असेल.
आणि हे ग्राउंड आमच्यासाठी म्हणजे रिडगर संघासाठी खूप चांगलं आणि लकी आहे. तर नक्कीच अजून आमचं ट्राय असेल या स्पर्धेमध्ये पुढे जाण्याचा. अनिकेतला तुम्ही सांगितलं तिकडनं एक ओव्हर कॉमेंट्री करतो ते पण करू शकतो कारण तो स्वतः एक अतिशय चांगला समालोचक आहे. वेलकम, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं. पहिलं षटक मैदानावरती संपलंय आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. या षटकारानंतर 14 या आकड्यावरती राहुल भगतनं लगावलाय. वेगावरती स्वार होऊन वाऱ्याच्या लाटांवरती चर्चा करत बॉल सीमा रेषा बाहेर. षटकार. आयुष्याच्या पटलावर यशस्वी राजा व्हायचं तर आत्मविश्वास नावाचा वजीर तुमच्या सोबत कायम असायला हवा आणि त्या आत्मविश्वासानं लढायचंय. जीवदानी बामन डोंगरी आणि भैरवदेव रिटघरला. या जाऊया SDC कडे, ऐकूया एक संगीत. स्पर्धेबद्दल आयोजन तर छान आहे. खूप खूप धन्यवाद. बोलूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. नाही, आज गडगे सरांनी रेश्मा मयेकरचं मार्केट डाऊन केलं. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 14. मस्तीचा भाग होता. धावफलक 4 ने पुढे जाईल. संजय दादा ठाकूर आपल्या सोबत होते. नुकतीच स्वर्गीय गोपाळ शेट नाईक स्मृती चषक केवी काका मैदानावरती पार पडली. वन ऑफ द ब्युटिफुल टुर्नामेंट उल्वेन नोड. आणि आता तिकडे सुरू आहे मॅट्रिक्स ट्रॉफी तरघरची. त्यानंतर उल्वेन नोड प्रीमियर लीग तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याच उल्वेन नोड मधील एक नामवंत संघ त्यांच्या विरुद्ध फाईट करतोय मैदानावरती. संदेश भोईर आणि त्या सोबतीनं आपण पाहताय टीम रिटघर. न पत बडा न पैसा बडा. संदेश भोईर खड़ा तो मुसीबत में सबसे बडा. आज या नेरे दुंद्रेच्या 360ला काहीतरी वेगळं करावं लागेल. नेरे दुंद्रेचं क्रिकेट देखील प्रचंड मोठं. अगदी सातत्यानं अनेक टीम्स आपण पाहता नेरे दुंद्रे विभागातनं आंबिवली असेल, त्यानंतर वाकडी असेल, DCC मोरबे असेल, रिटघर असेल, सचिनचा खानाव असेल, अशा मोठ्या मोठ्या टीम्स सध्याच्या घडीला चांगलं क्रिकेट दाखवतात. ऑन साइडला फटका फसला, मिस टायमिंग आहे, तकदीर आहे, टिपला झेल त्यानं दुसरा. रिटघरला धक्का लागला नंबर 2. फलंदाज बाद होतोय. संदेश भोईर बॅक टू डगआउट. MD सर देखील आज आपल्याला भगव्या रंगाचा जॅकेट परिधान करून पाहायला मिळतात. गडगे सर काय म्हणाल, जी सुरुवात मिळाली, 18 रन झालेत, क्राऊड फुल पॅक आहे, 18ला विकेट गेलेत, मैदानावरती 2. नाणीची सुरुवात खऱ्या अर्थाने दोन्ही संघाचा जर विचार केला अतिशय तुल्यबल संघ आहेत. प्रेक्षक बघा, क्राऊड आता मात्र इथे गर्दी आलोड झालेली आहे आणि हे प्रेम आहे खऱ्या अर्थाने. आपण ओमकार जर विचार केला स्पर्धेवर प्रेम आहे आणि आपण आता भगव्या वातावरणाबद्दल जो उल्लेख केला, कारण आता येणाऱ्या 22 जानेवारीला अयोध्या राम मंदिर जीर्णोद्धार सोहळा संपन्न होणार आहे. भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि आदित्यनाथ योगी यांच्या शुभ हस्ते. तुम्हाला पण इन्व्हिटेशन कॉल येईल. आपली वट काही कमी नाही. एक सिंगल न स्कोर पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरत. आज सगळं लेजंड कॉमेंटेटर असतात. संदीप पाडले सर, जगदीश पाडले सर, महागुरु MD गडगे सर, या सगळ्यांमध्ये फसलोय बिचारा तो मात्र एकटा मी. ऍडजस्ट करा आज आम्हाला पण. 19ला विकेट, मैदानावरती 2. बॉल तयार आहे, बॉलिंग ट्रॅकवर. आदित्य पडल्यानंतर काटा बदलवत अगेन्स्ट द अँगल कट करायचं होतं. थर्ड मॅनला दिशा द्यायची होती, नाही जमलं. कल्पेश भोपी खेळतो चेंडू डॉट. राहुल भगत 1 बॉल 6. कल्पेश भोपी अजूनही अकाउंट त्याला मैदानावरती ओपन करायचंय. आमदार चषक 2023ची अंतिम रात्र आणि आज थोडाच वेळात या 2023चा अंतिम दिवस आणि येणाऱ्या 24 तासानंतर नववर्ष. फटका ऑन साइडला. जब तक तोड़ेंगे नहीं तब तक मैदान हम भी छोड़ेंगे नहीं.
आय डोंट नो या मॅचचा रिझल्ट काय. यू विन यू लूज डझंट नॉट मॅटर. रिडघर तुम्ही हारताय जिंकताय फरक काय पडतोय. वाघासारखे लढताय महत्व त्याला आहे. आणि जर रिडघरचा संघर्ष आवडला असेल एकदा टाळ्या तर नक्की बनतात रिडघरच्या फाईट बॅक साठी. सहा धावा 25. मोठ्या मोठ्या संघांना घाम फोडत डॉमिनेट करत बामणडोंगरी इथपर्यंत आला. सध्या त्यांच्या विरुद्ध हल्ला बोल सुरू आहे रिडघरचा. बट 4 ओव्हरची मॅच बामणडोंगरीकडे ते बॅटिंग युनिट आहे की जिकडे कमीत कमी 50 धावा धावफलकावरती लावाव्या लागतील. अन्यथा तेजस मात्र तो नेता आहे ज्यानं जुन्नर गाजवलं, ज्यानं गाजवलं पालघरचं मुख्यमंत्री चषक, ज्यानं गाजवलं रायगड टेनिस बॉल क्रिकेटचं गाव आणि गाव. बामणडोंगरीनं पिंजरून काढलंय आपल्या विजयाच्या गुलालानं संघर्षानं. ठाणे जिल्ह्यामध्ये येऊन अनेक साऱ्या स्पर्धा बामणडोंगरीनं जिंकल्यात. त्या टीमलाच डॉमिनेट करायचंय तर काहीतरी वेगळं करावं लागेल. षटक संपले 2:25 धावात. विकेट गेलेत मैदानावरती आतापर्यंत 2. तर सन्माननीय स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकाचे दमदार ऑर्गनायझर संजय शेठ ठाकूर साहेब बामणडोंगरी ते उपस्थित आहेत. संजय शेठ यावं आपण व्यासपीठावर. आपलं जाणमान मित्रमंडळ वल्लभ यांच्या वतीने सरचे स्वागत आहे. आणि रिडघर गावातील रघुनाथ पाटील आपण व्यासपीठावर यावं आपलंही स्वागत आहे. बामणडोंगरी सध्या मैदानावरती खेळतीये. 2 षटकात 25 झालेत. मैदानावरती अगदी एका टॅगलाईन वरती कमबॅक करावा लागेल. येणाऱ्या गोलंदाजाला बॉलिंग ट्रॅक वरती आला केटी कल्पेश ठाकूर. स्विच हिटचा फटका खेळायचा होता. पहिल्या बॉलवरती मनसुबा होता. फिरकी अगेन द स्विंग स्विच हिट लगवायचा आहे. बामणडोंगरीनं 2 ओव्हरमध्ये भरपूर रन्स खर्च केलेत. मोस्ट पॉवरफुल लाईन इन दिस वर्ल्ड. ही वेळ निघून जाईल. वेळ लागला तरी चालेल बट काहीतरी चांगलं घडेल या एका लाईनवरती. आज क्रिकेट तुम्हाला खेळायचंय. फटका चांगला उंच जास्त गेलाय लांब नाही. 2चा कॉल सेकंड साठी निघाले दोन्ही बॅटर्स राहुल आणि कल्पेश. 2 मिळतील. धाव फलक 2 ने पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 27 वरती जाऊन पोहोचली आहे. 27 धावा धाव फलकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा स्विच हिटचा ट्राय. यावेळी देखील काहीच अपयश. बॅटन बॉल इन्व्हॉल्व नाहीये. कल्पेश ठाकूरच्या विरुद्ध स्विच हिटचा प्रयत्न केला जातोय. मैदानावरती मात्र दबाव वाढत जाईल जसे तुम्ही डॉट बॉल खेळाल. या मॅच मध्ये मैदानावरती चित्र बदलणार आहे. बॉल तयार. अजून एक फिरकीचं आक्रमण मैदानावरती पडलंय महागडं. लेग बाईचा इशारा. मागच्या 4 बॉलमध्ये रन्स या ठिकाणी खर्च झालेत आतापर्यंत फक्त आणि फक्त आपण पाहता त्या म्हणजे 3 धावा. तर अत्तरवैल भरदेव रिडघर क्रिकेट संघाच्या फलंदाजांना लागोपाठ 2 षटकारांसाठी दिलीप शेठ चोरमेकर बाबन यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राईज. आणि आमच्या आयोजका इथे महेश दादा पाटील वल्लभ यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. महेश पाटील मनपूर्वक आपला आम्ही आभार व्यक्त करतो. एक सिंगल अजून ऍड केली जाईल. सेकंडचा कॉलर रनआउटचा धोका कलेक्ट करताना झाली आहे मिस्टेक आणि धावफलक 2 ने पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 30 धावा. गिरना भी अच्छा होता है, औकात का पता चलता है, बढ़ते जब हाथ उठाने को अपनों का पता चलता है, जिन्हें गुस्सा आता है वो लोग सच्चे होते हैं, मैंने झूठों को अक्सर मुस्कुराते हुए देखा है, सीख रहा हूं मैं भी मनुष्य को पढ़ने का हुनर, सुना चेहरे पर किताबों से ज्यादा लिखा होता है. आतापर्यंत एक फक्त पान पलटलंय, पूर्ण पुस्तक बाकी आहे. सेमीफायनल फायनल सेणं अजूनही मैदानावरती बाकी आहे आणि अशाच काही मॅचेस आज पैसा वसूल तुम्हाला पाहायला मिळतील. 3 षटकांचा खेळ संपला. रन्स स्कोर कार्ड वरती 30. 2 ओव्हर मध्ये किती होतं? 31 झालेत. 2 ओव्हर मध्ये अगदी स्टार्ट चांगला होता, 25 होतं. या षटकामध्ये रन्स फक्त खर्च झालेत 5. आणि आता समीकरण काय टार्गेट सेट केलं जाईल त्यासाठी शेवटची ओव्हर आणि त्याची चर्चा मैदानावरती अजूनही रंगतीये.
मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की 12. मराठी सिनेमासृष्टीला एक वेगळा वळण देणारा चित्रपट नटरंग, त्या सिनेमातील सॉन्ग तुम्ही ऐकत होतात. चंद्र आपल्या साक्षीला, आकाश निरभ्र आहे आणि मैदानावरती रंगतीय स्पर्धा आमदार चषकाची आणि अतिशय सुंदर नजारा आपल्याला पाहायला मिळतोय. पीटीसी आहे तो सब कुछ मुमकिन आहे. लाईन चांगली आहे का, क्वेश्चन मार्क. अंपायरचा इशारा, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीसाठी आपण पाहता जीत खोत. व्हाईट बॉल न झाली आहे सुरुवात. एक एक्स्ट्राची रन स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. धाव फलक 1 ने पुढे जात आहे. टीमची टोटल 32 धावा. धाव फलकावर षटक मार्गस्थ मैदानावरती चौथं आणि क्रिकेटसाठी वेडा असणारा हा MIDC विभाग तुम्हाला पाहायला मिळतोय आणि हजारोच्या संख्येनं प्रेक्षक राजा आज मैदानावरती उपस्थित झालाय. स्वागत आहे सर्वांचं. फटका चांगला, टायमिंग चांगलं, लॉंग ऑनला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई गेंद सीमा रेखा पार 6 रनों के लिए. संघाचं कौतुक करावं लागेल. बामणडोंगरी क्रिकेट संघ नेहमी अ गटात खेळत असतो. काय फाईट देतात खऱ्या अर्थाने आणि स्वतः आमचे आयोजक प्रकाश खाडेकरनी सुद्धा रिडगर क्रिकेट संघाचं कौतुक केलेलं आहे. नो डाऊट एट ऑल. खरं तर त्यांच्या मित्राचीच टीम आहे बामणडोंगरी. खरं कौतुक करण्यासाठी रक्तामध्ये रिअल क्रिकेट असावं लागतं आणि रिअल लाईफच्या रिअल क्रिकेटचा प्रकाश खाडेकर हे नाव म्हटलं की एक सुपर डुपर हिरो आहे. अशाच काही तर खेळाडूंना एकत्रित करत आज विहान खाडेकर या नावानं अख्खं महाराष्ट्राचं टेनिस बॉल क्रिकेट आणि वल्लभ गावाचं नाव प्रत्येक काना कोपऱ्यामध्ये पोहोचवलं. टीमची टोटल 38 या आकड्यावरती आणि एक चर्चेकडे गडगेसर जरूर तुम्हाला घेऊन जाईल. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर बॅटची लागली आहे बाहेरची कडा. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डिंग चांगली झाली आहे. बामणडोंगरीचं क्रिकेट सुरू झालं. बामणडोंगरी पहिल्या मॅच पासून ए पोलमध्ये कधीच खेळली नसेल. सुरुवात छोट्यातूनच होतं. अंगामध्ये जिद्द लागतं रायगडच्या ए पोलमध्ये खेळण्यासाठी आणि त्यासाठी मनामध्ये जर का क्षमता, जिद्द या साऱ्या गोष्टी असल्या ना, क्रिकेटमध्ये कधीच कोणी कुठे मोठा छोटा नसतो. विश्वचषकामध्ये उलटफेर काय असतात आपण सातत्यानं पाहिले. रायगड टेनिस बॉल क्रिकेटला एकच सांगेल, ABCD कधीच विचार करू नका पोल कोणता आहे, समोर टीम कोणती आहे. ऑलवेज स्वतःला सिद्ध करण्याची क्षमता ज्यावेळी मनामध्ये असेल ना, त्यावेळी रायगडच नाही अख्खं महाराष्ट्राचं क्रिकेट दणानून तुम्ही सोडू शकता. कारण पराभव केव्हा होतो, ज्यावेळी तुम्ही मनामध्ये हार मानता आणि विजय केव्हा होतो, ज्यावेळी आत्मविश्वासानं मैदानावरती तुम्ही तुमच्या गावाच्या नावासाठी संघर्ष करता. दिस इज रिअल फॅक्ट ऑफ टेनिस बॉल क्रिकेट. अरबाज शेखचं आगमन झालंय. एकेकाळचा रायगडातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याचा सन्मान करण्यात आला रायगड टेनिस बॉल क्रिकेटच्या वतीनं. तो सन्मान पुन्हा एकदा रायगड टेनिस बॉल कधी ठेवेल, कोणता खेळाडू त्याचा पुरस्काराचा स्वीकार करेल, या सगळ्या गोष्टीची वाट आवर्जून रायगड टेनिस बॉल क्रिकेट पाहतंय. एक पुरस्कार आवर्जून दरवर्षी द्यायला हवा. सगळ्यात आधी बेस्ट ऑलराऊंडर, नेक्स्ट बेस्ट बॅटर, नेक्स्ट बेस्ट बॉलर, नेक्स्ट बेस्ट फिल्डर आणि नेक्स्ट रायझिंग प्लेअर ऑफ द रायगड टेनिस बॉल क्रिकेट. या गोष्टी कोणीतरी करायला हवा जेणेकरून रायगडच्या क्रिकेटला अजून एक वेगळी उंच भरारी मिळेल. टप्पा पडल्यानंतर पुन्हा रिटर्न क्रीजच्या बाहेर. अंपायरचा इशारा, व्हाईट बॉल. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 ने पुढे जात असताना 41 या आकड्यावरती 41 अतिशय सुंदर गुणलेखन सुरू आहे. सुधीर आगलावे आपल्या सोबत. 41ला 3. अजूनही बॉल बाकी आहेत मैदानावरती. 2 बॉल तयार आहे. जीत खोत. फटका चांगला आहे. एक सिंगल मेल, एका सिंगलनं स्कोर पुढे जातोय. धावफलक 1 ने पुढे फ्लॅग होत असताना 42 42वा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत लागलेत. लग गई आग सीने में तो बचा क्या है. आणि या मैदानावरती तीच आग, तोच वणवा या ठिकाणी पेटलाय आणि आज तोच तुम्हाला विझवायचा आहे. तुम्हाला फक्त इतकंच सांगायचं आहे
खूबियां भी मुझ में, खामियां भी मुझ में, अरे ढूंढने वाले तू ढूंढ, तुझे क्या चाहिए मुझ में. फटका लाजवाब आहे. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हॉट शॉट ऑफ द नाईट कल्पेश भोपीनं फिनिश केलंय. एक क्वालिटी षटकारानं क्रिकेट मधील एक कॉपी बुक स्टाईल. नेत्रदीपक डोळ्याचं पारड फेडणारा फटका. सीमा पार 42-43. तेजस पाटील आपण स्टेजवर यावं बघा. अभिजित पाटील आणि महेश पाटील तुम्हाला स्टेजवर आमंत्रित करतात. आमचे ऑर्गनायझर आहेत. स्वागत आहे तुमचा. तर अथर्वा 11चे जे पुरस्कार ते दिलीप शेठ चोरमेकर यांना मी पाहतो खऱ्या अर्थाने. समाधान काळूराम कडव टिंबोडे त्यांनी पुरस्कृत केलेला कडव आणि मैत्री स्पोर्ट्स जीवदानी बामण डोंगरी त्यांना मैदानावरती टार्गेट पार करायचंय. 48 झालेत. 49 लक्ष मैदानावरती उभारायचंय. उलटफेर भैरवदेव रिटघर करणार का. अगदी अनेक साऱ्या प्रेक्षकांच्या नजरेमध्ये आज बामण डोंगरीला पराभवाचा धक्का देऊन भैरवदेव रिटघरचं नाव रायगड टेनिस बॉल पटलावरती नवानं उमटवणार का. भैरवदेव रिटघर तीच टीम आहे ज्यावेळी मानकोलीच्या कबीर निर्मळकेने स्मृती चषकामध्ये आली. पहिल्या मॅच मध्ये मीरा भाईंदरच्या घोडदेवला त्यांनी पराभवाचा धक्का दिला. दुसरा मॅच मध्ये भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक बलाढ्य टीम त्यांनी डॉमिनेट केलं. तिसऱ्या मॅच मध्ये लाजवाब क्रिकेट खेळलं. हरला हा संघ जरूर, बट भिवंडी मध्ये नेरे दुंद्रेचं आणि रिटघरची छाप सोडून आला. आज तो संघ रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक नामवंत तेजस मात्रेच्या बामण डोंगरीला पराभवाचा धक्का देऊन इथे सामना जिंकेल की ज्या टीमला जिंकण्याची सवय जणू काही रोज लागली आहे. मग ते डे असू दे नाईट असू दे ते सातत्य आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग कार्ड वरती 49 कंप्लीट करताना मैत्री आणि कडव जीवदानी बामण डोंगरीकडनं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला मिळतील. मॅचला सुरुवात कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक लेजेंडरी कॉमेंटेटर आवाज रायगडचा मुरबी गावचा संदीपजी पाटील सरांचा. धन्यवाद. तर थँक्स ओमकार पाटील. अतिशय नामवंत क्रिकेट समालोचक आमचे परम मित्र आहेत. तर इथे पीटीसी फाउंडर संदीप वास्कर यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत. आमचे महेश पाटील यांचा आम्ही आभार व्यक्त करू. यापूर्वी त्यांनी खऱ्या अर्थाने 500 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा सुपूर्द केलं. महेश आपला आभार. तर संदीप वास्कर यांचा स्वागत इथे केलं जाणार आहे. संदीपचं स्वागत करूया. संदीप वास्कर पीटीसी फाउंडर आहेत. संदीप वास्कर यांचा येतोची सन्मान इथे केला जाणार आहे. इक्बाल शेख इथे आलेले बघा. त्याला आम्ही खऱ्या अर्थाने संपूर्ण अतिशय ताकदवर गोलंदाज आहे. संदीप वास्कर याचा येतोची सन्मान इथे केला जाणार आहे. अरबाज तू ये. शाकिब शेखिया त्रिवेणी संगमचा सन्मान इथे केला जाईल. एकत्रित सन्मान केला जाणार आहे आमच्या जानुमान मित्रमंडळाच्या वतीने. आमचे ऑर्गनायझर अंकुश पाटील, अभिजित, महेश, प्रकाश खाडेकर, बघा आमचे केशव टेंबे. केशव या, एकत्रित या. संस्कृती आहे की मनामनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, स्वागतास वाती सुमनांजली. स्वागत नसे हा तर हा एक जीवाला. आणि सर्व प्रेक्षक पाहुणे मंडळींच्या मुलेच आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या नावाने जी स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे त्या स्पर्धेचा आपण इथे पाहतो दैदित्यमान सोहळा. आणि आता ओमकार खऱ्या अर्थाने रिटघर क्रिकेट संघाचं कौतुक केलं. हे विसरता कामा नाही. विश्वकप मध्ये भारत विरुद्ध बांगलादेश, भारत विरुद्ध झिम्बाब्वे लढत आपण पाहिली. आणि ए गटातील संघाने आणि छोट्या संघाला कमी लेखता कामा नाही. त्याचं कारण आहे ते सुद्धा लेखणार नाहीये. सामन्यामध्ये कधी कलाटणी इथे मिळू शकतो. तर वळणार आता खऱ्या अर्थाने आम्ही संदीप पाटील सर, रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष. यस, थैंक यू महागुरु. तो तमाम के दर्शकों का करते हैं स्वागत और चलते हैं मैदान की तरफ. यहाँ से जीतने वाली टीम लकी ड्रॉ के रेस में पहुंचेगी. जो राज 11 वेलकम उसाट ने टीम पहुंच चुकी है. तो जरूर यहां पर 49 रनों का लक्ष्य है जीतने के लिए. कडव एंड मैत्री 11 जीवदानी बामण डोंगरी टीम के लिए एक अच्छा टारगेट यहां पर सेट किया है मेरे ख्याल से टीम रिटघर ने, क्योंकि धाकड़ बल्लेबाजी यहां पर नजर आई.
जो सामने दर्शक है, खिलाड़ियों का कक्ष वहां पर है, वहां के दर्शकों से अनुरोध है कि आप सीमा रेखा के बाहर खड़े हो जाइए। बीचों बीच आप वहां पर खिलाड़ी के नजदीक खड़े हैं जो फील्डिंग कर रहा है। आयोजनकर्ताओं की तरफ से सूचित किया जा रहा है। इस बीच ये गेंद और बहुत ही अच्छी कोशिश थी है और पॉइंट का वो खिलाड़ी बिल्कुल तटियार सर्कल के अंदर बीचों बीच नजदीक था, कोशिश थी आप वहां पर अच्छी। सन्माननीय मंगेश पाटील मुरबी यांचं आगमन झालेलं आहे। या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे। चंद्रकांत पाटिल वहां पर थे। देखिए यहां से तकदीर पाटिल और संदेश गोंदली जिस तरह से सलामी के तौर पे आए हैं, लेकिन गेंदबाजी में देवीदास भूपी की पहली ओवर यहां पर चल रही है। ओवर द विकेट, यहां से अच्छी गेंद, बहुत ही अच्छी गेंद। देखिए किस तरह से जिस टीम ने टेनिस क्रिकेट विश्व में पूरी तरह से तहलका मचाया है, यानी कि देखा जाए तो रायगढ़ की टॉप ऑर्डर की यह टीम आज मैत्री कड़व एंड मैत्री 11 जीवदानी बामन डोंगरी टीम से नाम से खेल रही है, लेकिन उसी टीम को पूरी तरह से नेरे धुंधे विभाग की ये जो रीडघर की टीम कहीं ना कहीं पसीने छुड़ा है मेरे ख्याल से, क्योंकि बल्लेबाजी करते हुए क्या बल्लेबाजी यहां पर की, तकरीबन 48 रन, यानी कि आसान नहीं है महागुरु। इस वक्त 49 का टारगेट है, लेकिन रीडघर टीम के खिलाड़ियों को यह भी नहीं भूलना चाहिए, उनके लिए ये जो परीक्षा है कठिन जरूर है, कोशिश बहुत करनी होगी, जीत के लिए संघर्ष देना होगा, लेकिन अब तक तो परिस्थिति उनके अनुकूल है। लेकिन इस वक्त ये आउटसाइड ऑफ स्टंप बिल्कुल जाने दिया था गेंद को इस वक्त संदेश गोंदली ने। सो वाइट आई है, वाइट के साथ स्कोर में तब्दीली, स्कोर 5 के ऊपर। लोअर फुलटा से इस बीच पूरी तरह से खुला वहां पर क्षेत्र है, गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर, यह आता हुआ शानदार चौका। चौका आया है, चौके के साथ स्कोर देखा जाए तो 9 रनों के ऊपर 5 गेंदें हो चुकी है। ये गेंद कहीं ना कहीं निर्णायक बन सकती है। सो जिस तरह से खेल रहे हैं इस वक्त बल्लेबाज संदेश और तकदीर पाटिल, अच्छी जोड़ी है, सलामी के तौर पे आए हैं। ये देखिए, और इसी के साथ बेहतरीन अंतिम गेंद आई डॉट, और इसी के साथ एक सक्षमता पूर्वक ये पहला ओवर नजर आया, यानी कि पहली ओवर में सिर्फ 9 रन आए हैं, तो उम्मीद है अभी भी कायम है ताकि 49 का लक्ष्य, ऐसे में पहले ओवर में 9 तो आप 18 में 40 तो मैच बन रहा है। तर बिल्कुल संदीप पाटिल सर यहाँ पर यदि बात करें, उल्वन उड़के का प्रतिभाशाली टीम है, रायगढ़ की प्रतिभाशाली टीम है, बामन डोंगरी क्रिकेट टीम, लेकिन ये भूलना नहीं चाहिए रीडघर क्रिकेट टीम वो खेल रहे हैं ना, एनडी एरिया एनडी डिवीजन नेरे धुंधरे विभाग की सबसे प्रतिभाशाली टीम आज 2023 के बिल्कुल ये वर्तमान स्थिति में उभर रही है टीम। स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान क्रिकेट स्पर्धेत सुद्धा या संघाने दमदार परफॉर्मन्स केला होता। काफी अच्छा यहाँ पर पहला ओवर नजर आया है देवीदास भोपी का। पटवेल टेनिस क्रिकेट.in पीटीसी लाइव का यह पूरा लाइव कवरेज दिखाया जा रहा है। 6 रातों से अच्छा योगदान पीटीसी लाइव के फाउंडर संदीप वास्कर यहाँ पर आ चुके हैं। तो संदीप, स्वागत है आपका इस मंच के ऊपर। अच्छे मैच, अच्छी लाइव उनकी ओर से इस टूर्नामेंट का कवरेज दिखाया जा रहा है। इस वक्त खूबसूरती के साथ ऑन साइड की तरफ खेलने की कोशिश लौंकार का खिलाड़ी आता हुआ गेंद की तरफ, लेकिन तब तक 1 रन लेने का मौका। हमारे विनोद पाटिल मुरबी के वो भी इस मैच को देख रहे हैं। शरद करावकर रीडघर टीम के लिए शुभकामनाएं हैं, लेकिन इस वक्त संदेश गोंदली इस बीच ये गेंद जिस तरह से आपने खिपे की,
ये गेंद इस बल्लेबाज के सामने फेंकेंगे तो इसका हर्ष यही होगा। इतनी गेंद, लेकिन उसके लिए ये मोहर देंगे 6 रनों की। बात है, हाँ जरूर 12 बज के गए हैं। यस, लेकिन देखेंगे यहां पर इस वक्त संदेश गोंदली, यह अच्छा शॉट है, बट आपसे गेंद को खेला था, बिल्कुल अच्छी फील्डिंग वहां पर, लेकिन सिंगल मिलेगी। 1 रन, इस 1 रनों के साथ स्कोर में तब्दीली 17 रनों के ऊपर। अब कल्पेश भोपी जो जिन्हें लाया गया है, ये रन बचाने के लिए 15 गेंदें बची है, अभी भी जीतने के लिए 32 रनों की दरकरार है। माहौल इतने पूरी तरह से शांत है, ताकि जिस तरह से बामन डोंगरी टीम के कई समर्थक यहाँ पर आ चुके हैं, मैच का मजा ले रहे हैं, लेकिन दूसरी तरफ रीडगर से पूरा गांव दिख रहा है मेरे को, क्योंकि इतने बड़ी प्रतियोगिता में इस टीम का आज का परफॉर्मेंस काफी अच्छा है। लेकिन इस वक्त बहुत ही बेहतरीन फील्डिंग, प्रणव वहां पर थे, दूसरी रन की कोशिश, लेकिन वहां पर खिलाड़ी थोड़े से पंबल हुए। यहां से हंसते हंसते मेरे ख्याल से ये 2 रन पूरे किए, 4 रन जरूर यहां पर महागुरु 4 रन बचाए इस प्रणव ने। क्या एफर्ट दिखाया था, क्योंकि यही 4 रन जब बॉल टू रन समीकरण आता है तो निश्चित तौर पे बहुत कुछ कहकर जाएंगे। ये देखिए पूरी तरह से हवा में थे, ये कोशिश आजकल बहुत खिलाड़ी करते हैं ताकि कैच नहीं तो रन बचाया जाए, सो वहां पर प्रणव ने किया। लेकिन ये इससे पहले रोका था आपने, लेकिन आप ये रोकने का मौका नहीं देंगे, क्योंकि मौके के ऊपर उन्होंने लगाया छक्का, छक्के के साथ स्कोर को मिला बढ़ावा, टोटल बनता हुआ 25 रन। तेजस मात्रे की यह सेना है, बामन डोंगरी की यह सेना है, हर गली मोहल्ले कहां पर भी जाए इनका नाम आता है, क्योंकि आजकल काफी फॉर्म में है। और ये 6 रातों का सबसे बड़ा छक्का है। कहने का मौका मत दीजिए लोगों को, इसीलिए आज की तारीख ही वही है, 12 बजकर गए हैं, 31 डेट है। मैं आपको मनाने के लिए नहीं कह रहा हूं, यहाँ पर ये खाली इनाम के लिए बकरे हैं, यहाँ पर 31 के लिए इनाम के लिए अंकुश पाटिल का ये सपना था कि इनाम के तौर पे कुछ तो अलग देना चाहिए, ये उन्होंने गिफ्ट के लिए रखा आपके लिए, 5 टीमों के लिए। लेकिन गेंद हवा में इस वक्त, लेकिन तकरीबन 2 रन मिले हैं, और इन 2 रनों के साथ स्कोर देखा जाए तो 33 रन। देखिए पहली ओवर में 9 रन आए थे, लेकिन उसके बाद जो कल्पेश भोपी का इस्तेमाल किया, उन्होंने 22 रन खर्च किए। बहुत महंगे ओवर यहां पर नजर आई महागुरु इस वक्त कल्पेश भोपी की, लेकिन अभी भी गेंदें बची है 11, और जीतने के लिए 16 रनों की जरूरत है। 11 गेंदे 16 रन, प्रणव भोपी। और ये क्या किया, ये वहां से करने की जरूरत ही नहीं थी, खाली 2 कदम आगे आकर खाली गेंद को स्टंप के ऊपर लगाना था। ये नादानी, क्योंकि यहां से यदि ये विकेट आता संदेश गोंदली का तो शायद चांस, क्योंकि गेंदें कम हो रही है, ऐसे में विकेट, नया बल्लेबाज मैदान के अंदर, तो शायद यहां पर मौका मिल सकता है। ये गलती, इसीलिए
देखा जाए तो बड़े टीम से आप खेलते हैं तो प्रेशर होता है, वो प्रेशर नहीं लेना है, आपको ठंडे दिमाग से खेलना होता है। इसलिए हम हमेशा कहते हैं, और ये गेंद सीमा रेखा बाहर गई है 4 रनों के लिए। आज की रात सब यही गाना बजाएंगे, गाना गाएंगे, मन के अंदर गुनगुनाएंगे, क्योंकि आज की रात उनके नाम। अब जीतने के लिए 9 गेंदें बची है, 12 रनों की दरकरार। देखिए एक गलती महागुरु कितनी महंगी हुई। यदि विकेट कीपर की वहां पर गलती न होती तो ये बल्लेबाज डगआउट में हो सकता था। तो ऐसे में देखा जाए तो यहां से चौका आया और इस वक्त ये भी चौका है, यानी कि 2 गेंदों के ऊपर 2 चौके आए। इसलिए हम हमेशा कहते हैं कि जो आप खेलते हैं कभी कभार ऐसा भी खेलिए कि बड़े पोल में खुद से एंट्री करने की मंशा जताइए कि वो बड़े पोल में कैसे टीमें खेलती है, किस अनुभव से खेलती है, तब जाकर आपका अनुभव तगड़ा हो सकता है, बढ़ सकता है, आपकी टीम आगे जाकर अच्छा खेल कर सकती है। ये वाइड गेंद है, अतिरिक्त रूप में 1 रन, टीम का टोटल अब 42 के ऊपर। 8 गेंदें बची, अब जीतने के लिए 7 रन। 40+ टीम बेलवली, चैलेंजर बेलवली। लेकिन इस वक्त काफी देर हो चुकी है, लेकिन कैच तो लपका है और इसी के साथ ये विकेट मिला है। वर्तमान संदीप पाटील सर, आपण वर्तमान लढत पाहतो रिडगरी विपक्ष बामण डोंगरी, आणि या संघातून जो संघ जिंकेल तो लगेच लकी ड्रॉ साठी पात्र ठरला उसाने क्रिकेट संघाच्या विरुद्ध। 7 गेंदे, अभी भी 7 रनों की जरूरत है। देखिए 7 गेंदे 7 रन। प्रणव भूपी, ये अंतिम गेंद, यदि डॉट आती है तो और ये गेम अंतिम ओवर तक चला जाएगा। यस अरबाज और संदीप वास्कर, धन्यवाद। पीटीसी फाउंडर यहाँ पर इस मंच के ऊपर तशरीफ ला चुके हैं, उनकी ओर से ये इस टूर्नामेंट का लाइव कवरेज हम देख रहे हैं। 7 गेंदों में 7 रनों की जरूरत है। मैदान के अंदर बल्लेबाज आए हैं भानुदास म्हात्रे। स्वर्गीय गोपाल शेठ नाइक स्मृति चषक के आयोजन करता सम्माननीय संजय शेठ ठाकुर इस मंच के यहाँ वहाँ पर मैदान के ऊपर आए हैं, खास तौर पे बड़े ऑर्गेनाइजर करता है। संजय शेठ, स्वागत है आपका भी इस मैदान पे, आइए मंच के ऊपर आपका भी स्वागत है। लेकिन इस वक्त स्वागत किया इस भानुदास म्हात्रे ने चौके के साथ, तो और इसी के साथ यहां से अब स्कोर में तब्दीली। टोटल 46 रन, अब 3 रनों की जरूरत। बात है, यहाँ पर एक कह रहे हैं कब छूटेगी, लेकिन यहाँ पर सब तैयारी में है। अरे ये बुरी भला है बाबा, इसके पीछे मत पड़िए। दारू यानी कि सबसे खराब चीज है, मत पीजिए। आज संकष्टी थी, सभी ने कंट्रोल किया, तो क्यों 2 दिन कंट्रोल नहीं कर सकते। प्रकाश भोईर हमारे जागते हैं अभी तक पेंदर के, लेकिन इस वक्त अब 6 गेंदों में 3 रनों की जरूरत है। हमारे तेजेश पाटिल रंजमपाड़ा एडिटर हैं, वो भी आए हैं यहाँ पर। हल्के हाथों से खेलने की कोशिश, रनआउट का खतरा और रनआउट। देखिए मैच में अभी भी मजा है, जल्दबाजी नजर आई है।
किया होता तो वहां पर वो 2 चौके बहुत कुछ कहकर जा सकते थे, लेकिन अभी भी मैच बन रहा है। संदेश भाई नहीं बनेगा, बिल्कुल यहां पर तकदीर बनने ही नहीं देगा। यह दमखम दिखा और इसी के साथ ये मैच जीत चुका है कडव मैत्री एंड कडव 11 जीवदानी बामनडोंगरी टीम ने। अभिनंदन टीम बामनडोंगरी, अलग टीम रीडघर, लेकिन अच्छा खेल आपने इस मैदान के अंदर दिखाया, आपका भी हम शुक्रिया अदा करते हैं। लेकिन अब लकी ड्रॉ की तरफ हम बढ़ेंगे। आइए दोनों टीमें लकी ड्रॉ के लिए, एक तरफ कडव एंड मैत्री जीवदानी बामनडोंगरी टीम कैप्टन